ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तसेच डीजेच्या आवाजामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लग्न समारंभामध्ये डीजे बंदी करण्याचा निर्णय श्री एकविरा देवी संस्थानच्या वतीने घेण्यात आला असून जिल्ह्यातील पहिले डीजे मुक्त मंगल कार्यालय ठरले आहे। लग्न समारंभ, वाढदिवस सोहळा यासह महापुरुषांच्या जयंत्या, धार्मिक कार्यक्रमांमध्ये डीजे वाजविण्याचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये आवाजाच्या मर्यादा पार केल्या जात असल्याने या डॉल्बी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषणात वाढ होऊन हृदयरोग, उच्च रक्तदाब, मिरगीचा आजार असलेल्या रुग्णांना तसेच वयोवृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान मुले यांना यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे शासनाच्या वतीने यावर निर्बंध लादण्यात आले असताना त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही। यावर नियंत्रण ठेवणारी जबाबदार यंत्रणा मात्र हा सर्व जीवघेणा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे। ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तसेच डीजेच्या आवाजामुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन 8वे शक्तीपीठ असलेल्या श्री एकविरा देवी संस्थानच्या वतीने संचालित असलेल्या मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्यात डीजे वाजविण्यावर बंदी घालण्याचा निर्णय 9 मार्च 2025 रोजी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला असून यापुढे मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यात डीजे वाजविण्यावर बंदी घालण्यात आली असून डीजे वाजविण्यासाठी आग्रह धरणाऱ्या विवाह सोहळ्याने या मंगल कार्यालयात परवानगी देण्यात येणार नसल्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे। विवाह समारंभ तसेच विविध कार्यक्रमांमध्ये डीजे वाजविण्यावर बंदी घालणारी श्री एकविरा देवी संस्थानचे मंगल कार्यालयात जिल्ह्यात पहिले असून जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालयांनी आपले सामाजिक दायित्व जपत श्री एकविरा देवी संस्थानचा आदर्श घेऊन आपल्या मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यांमध्ये डीजे वाजविण्यावर बंदी आणावी अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत। श्री एकविरा देवी संस्थानने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाचे नागरिकांनी स्वागत करून विश्वस्त मंडळाचे कौतुक केल्या जात आहे। आज एकविरा देवी संस्थानला मासिक मीटिंग आमची जी असते त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला। जसं जगामध्ये ध्वनी प्रदूषणामध्ये आपण बातम्या नेहमी वाचतो, ऐकतो, शास्त्रज्ञांचं सुद्धा मत आहे की पूर्ण जग ध्वनी प्रदूषणानं ग्रासलेलं आहे। म्हणून एकविरा देवी संस्थानचं मंगल कार्यालय मागील 20 वर्षापासून चालू आहे आणि आजकाल विवाह समारंभ असो, इतर कुठलेही समारंभ असो, त्यामध्ये डीजेचा प्रस्त खूप वाढला आहे आणि त्यामुळे एकविरा देवी संस्थानच्या सर्व विश्वस्तांनी डीजे विरहित या ठिकाणी लग्नाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आजपासून जे नंतरचे विवाह होतील, ज्यांनी डीजे लावत असतील त्याला या लग्न कार्यालयामध्ये मंदिराच्या विवाह कार्यालयामध्ये त्यांना परवानगी मिळणार नाही आणि अशी प्रतसुद्धा आम्ही पोलीस स्टेशन माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार आहे। आणि माझं आणि विश्वस्तांचं सर्वांचं असं मत आहे की ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी डीजे विरहितच त्या ठिकाणी मिरवणुका किंवा काही गोष्टी झाल्या पाहिजे असा आमचा या ठिकाणी आज निर्णय झालेला आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।